नमस्कार. अध्यापनाची तंत्र व साधने या घटकावर आधारित प्रश्नोत्तरांचा सराव आज आपण करणार आहोत. TETसाठी प्रश्नोत्तरांचा सराव खूप महत्त्वाचा असतो. ओके, चला आपण सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 1 आपल्यासमोर आहे. पारंपरिकमध्ये केवळ माहितीचा स्रोत या भूमिकेकडून आधुनिक शिक्षकाची मुख्य भूमिका कोणती बनली आहे? तर प्रश्नाचा अर्थ असा आहे की पारंपरिकमध्ये शिक्षकाची भूमिका केवळ माहितीचा स्रोत अशी होती. आता आधुनिक शिक्षकाची भूमिका कोणती आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सुविधादाता आणि सुलभक. ओके, त्याला आपण फॅसिलेटर असं म्हणतो. कठोर प्रशासक येणार नाही, केवळ तंत्रज्ञान ऑपरेटर येणार नाही, मुखनिरीक्षक येणार नाही. ओके, चला पुढील प्रश्न आपण पाहूयात. कॉग्नेटिव्ह फनेल सिद्धांतानुसार अध्यापन साधनाचा मुख्य उद्देश काय आहे? बघा, कॉग्नेटिव्ह फनेल आपल्याला माहिती आहे. त्यानुसार अध्यापन साधनाचा मुख्य उद्देश काय आहे? तर त्याचं उत्तर आहे पर्याय बी, अमूर्त आणि गुंतागुंतीच्या संकल्पनांना ठोस ज्ञानात बदलणे. तर बघा, इथं फनेल म्हणजेच आपण त्याला गाळणी म्हणूया. इथं जर अमूर्त आणि गुंतागुंतीच्या संकल्पना आल्या तर अध्यापनाची साधने वापरायचं आणि या ज्ञानाचं रूपांतर आपल्याला ठोस व सुस्पष्ट अशा ज्ञानामध्ये करायचं. याला आपण कॉग्निटिव्ह फनेल असं म्हणतो. ओके, नेक्स्ट प्रश्न क्रमांक 3. मानवी स्मरणशक्ती आणि ज्ञानेंद्रियावर आधारित आकडेवारीनुसार मनुष्य जे पाहतो त्यापैकी किती टक्के भाग त्याच्या दीर्घकाळ लक्षात राहतो? किती टक्के भाग पाहण्यावर? तर इथं तुम्हाला ट्रिक दिलेलीच आहे. तर पाहण्यावर मनुष्य 70% ज्ञान हे त्याच्या दीर्घकाळ लक्षात राहते. जे डोळ्यांनी पाहिलेलं असतं त्यातील 70% ज्ञान हे दीर्घकाळ लक्षात राहतं. ओके, म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय सी. आणि 20% ज्ञान हे फक्त ऐकण्याच्या माध्यमातून येत असतं. नेक्स्ट क्वेश्चन. अध्यापन साधनाच्या वर्गीकरणानुसार खालीलपैकी कोणते श्राव्य साधन नाही म्हटलंय? तर बघा, पॉडकास्ट हे श्राव्य आहे, ग्रामोफोन श्राव्य म्हणजे ऐकायला येणारे, ऐकू येणारे, रेडिओ आहे. आणि इथं फ्लिप बुक जे आहे ते श्राव्य साधन नाही. ओके, कारण ते दृश्य आहे. दृश्य म्हणजे दिसणारे, श्राव्य म्हणजे ऐकता येणारे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भाषा शिकवताना उच्चार, लय आणि स्वर स्पष्ट करण्यासाठी कोणत्या प्रकारची साधने सर्वाधिक प्रभावी ठरतात? आपल्याला भाषा जर शिकवायची असेल, उच्चार, लय आणि स्वर स्पष्ट करण्यासाठी कोणती साधने? तर बघा, उच्चार, लय आणि स्वरचा जर विचार केला तर श्राव्य साधने उपयुक्त ठरणार आहेत. ऑडिओ टूल्स केवळ फळा आणि खडू यानुसार उच्चार सुधारणार नाही. भौगोलिक मॉडेल्स, मुखचित्र यावरून उच्चार किंवा लय सुधारणार नाही. जेव्हा आपल्याला एखाद्या विद्यार्थ्याचा उच्चार, लय, स्वर स्पष्ट करण्यासाठी त्याला एक चांगला आदर्श ऑडिओ क्लिप त्याला ऐकायला द्यावी लागेल. वारंवार जर आपण स्पष्ट उच्चाराचे ऑडिओ क्लिप ऐकायला लावलं तर विद्यार्थ्यांचा उच्चार नक्कीच सुधारतो. ओके, प्रश्न क्रमांक 6. करून शिकणे, लर्निंग बाय डुईंग हे तत्त्व खालीलपैकी कोणत्या साधनाचा मुख्य पाया आहे? लर्निंग बाय डुईंग कशाचा पाया आहे? तर बघा, लर्निंग म्हणजे कृतीतून करणे, कृतीतून शिकणे. दृश्य साधने येईल का? नाही. श्राव्य साधने नाही. केवळ छापील पुस्तके नाही. तर स्पर्श व क्रिया आधारित साधने हे त्याचं उत्तर येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. एका शिक्षकाला वर्गात प्राथमिक उपचार
या विषयाचे प्रात्यक्षिक द्यायचे आहे, त्याने खालीलपैकी कोणत्या साधनाची निवड करावी. बघा, प्राथमिक उपचार याचं प्रात्यक्षिक द्यायचं आहे त्याला. मग प्रात्यक्षिक जर द्यायचं असेल तर त्याला प्रात्यक्षिकच साहित्य लागणार आहे ना, त्यामुळे त्याचं बरोबर उत्तर आहे प्रात्यक्षिक साहित्य. तर बघा, अध्यापनाची तंत्र व साधने खूप सोपा घटक आहे, खूप सोपा. तुम्ही अभ्यास न करता सुद्धा सहजपणे उत्तरं तुमच्या अनुभवानुसार देऊ शकता. ओके. एका वर्गात स्लो लर्नर्स आणि फास्ट लर्नर्स असे दोन्ही प्रकारचे विद्यार्थी आहेत. दोघांनाही त्यांच्या स्वतःच्या गतीने शिकण्यास मदत करण्यासाठी कोणती प्रणाली उपयुक्त ठरेल. बघा, स्लो लर्नर पण आहे आणि फास्ट लर्नर पण आहे. स्वतःच्या गतीनं जर शिकायचं असेल तर त्यांना ICT साधने द्यावी लागतील. म्हणून बरोबर उत्तर येणार आहे स्वयं गतीने शिकण्याची सोय असलेली ICT साधने. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन. बघा, इथं स्पष्टीकरण करण्यासारखं जास्त काही नाही, त्यामुळे आपण फक्त प्रश्नोत्तर कशा स्वरूपाचे असू शकतात ते पाहूयात. बहुसंवेदी दृष्टिकोन, ज्याला मल्टी सेन्सरी ॲप्रोच म्हणतात, अध्यापनात का महत्त्वाचा मानला जातो. बहुसंवेदी म्हणजे काय, अनेक संवेदना आपण ॲक्सेप्ट करणे, म्हणजे जे ज्ञानेंद्रिय म्हणतो की नाही आपण, त्या अशा अनेक ज्ञानेंद्रियाचा वापर करून दृष्टिकोन विकसित करणे, त्याला बहुसंवेदी म्हणतात. किंवा जागरूक करणे, डोळे आणि कान दोन्ही ज्ञानेंद्रियाचा वापर केल्याने आकलन क्षमता सर्वोच्च पातळीवर पोचते, हे त्याचं उत्तर आहे. बहुसंवेदी म्हणजे डोळे आणि कान दोन्ही वापरलेले आहेत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अध्यापन साधने ही एक दुधारी तलवार आहे, या विधानामागील मुख्य मर्यादा कोणती आहे. अध्यापन साधने एक दुधारी तलवार आहे, यामागे मर्यादा कोणती आहे. बघा, साधने खूप स्वस्त असतात आणि सर्वत्र उपलब्ध असतात, हे उत्तर येणार नाही. ती केवळ अत्यंत हुशार विद्यार्थ्यांसाठीच वापरली जातात, हे पण नाही. यामुळे शिक्षकांना जास्त सुट्ट्या मिळतात, नाही. तर बरोबर उत्तर काय आहे, अध्यापन साधनाचा अतिरिक्त वापर केल्यास विद्यार्थी निष्क्रिय होतात. ओके. ही मर्यादा आहे. म्हणजे जसं अध्यापन साधने तुम्हाला उपयुक्त आहेत, त्याच पद्धतीने त्या ठिकाणी जर अति वापर केला तर विद्यार्थी निष्क्रिय होण्याची शक्यता असते. नेक्स्ट क्वेश्चन. मास्टर डायग्नोस्टिक मॅट्रिक्सनुसार स्पर्श व क्रिया आधारित साधनांचा मुख्य तोटा काय आहे. क्रिया आधारित साधनांचा मुख्य तोटा काय आहे. बघा, पहिलं बघा, ती अमूर्त संकल्पना समजण्यास अत्यंत कठीण करतात. ती विद्यार्थ्यांचा सहभाग पूर्णपणे कमी करतात. ती वेळखाऊ, खर्चिक, मोठ्या वर्गासाठी व्यवस्थापनास कठीण असू शकतात. त्यातून कोणताही प्रत्यक्ष अनुभव मिळत नाही. तर या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर ती मास्टर डायग्नोस्टिक मॅट्रिक्सनुसार स्पर्श आणि क्रिया आधारित साधनांचा तोटा काय आहे. ती वेळखाऊ, खर्चिक आणि मोठ्या वर्गाच्या व्यवस्थापनासाठी कठीण असू शकतात, हा तोटा आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. तंत्रज्ञानावर आधारित साधनांचा अतिवापर केल्यास विद्यार्थ्यावर कोणता नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते. बघा, तंत्रज्ञानावर आधारित जर तुम्ही वापर केलात तर विद्यार्थ्यांची सर्जनशीलता कमी होऊन स्वतः विचार करण्याची क्षमतासुद्धा विद्यार्थ्यांची कमी होते, कारण त्यांना आयतं मिळू लागतं. जेव्हा एखादा विद्यार्थी ChatGPTवर निबंध घ्यायची जर तुम्ही त्यांना कला शोधण्याची जर कला दिलात किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची कला शिकवलात तर विद्यार्थी तिथं स्वतःची क्रिएटिव्हिटीच वापरणार नाही, स्वतः विचारच करणार नाही, डायरेक्ट ICTचा वापर करून तो पर्याय शोधेल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. दृक आणि श्राव्य साधनांची तुलना केल्यास अंध विद्यार्थ्यांसाठी प्रवेश योग्यतेच्या दृष्टीने कोणते साधन सर्वोत्तम आहे. दृश्य आणि श्राव्य साधना केल्यावर अंध विद्यार्थ्यासाठी म्हणलं आहे.
कुणासाठी म्हणजे अंध विद्यार्थ्यासाठी. अंध म्हणजे ज्यांना दिसत नाही आहे. ओके, तर त्यांना तुम्हाला काय वापरावं लागेल? त्यांना दिसतच नाही, मग त्यांना तुम्ही 3D नकाशे वापरणार का? नाही. चार्ट्स वापरणार का? चित्रफलक वापरणार का? वापरून उपयोगच नाही ना, ते अंध आहेत, त्यांना दिसत नाही. फ्लॅश कार्ड्स वापरणार का? नाही. तर कोणती साधने वापरणार? त्यांना दिसत नसल्यामुळे तुम्ही श्राव्य साधने वापरणार, उदाहरणार्थ पॉडकास्ट, ऑडिओ क्लिप्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. ICT इकोसिस्टमच्या वर्गीकरणामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश प्लॅटफॉर्म आणि नेटवर्क, म्हणजेच त्याला आपण LMS असे म्हणतो, या गटामध्ये होतो? ICT इकोसिस्टमच्या वर्गीकरणामध्ये कशाचा समावेश प्लॅटफॉर्म आणि नेटवर्कमध्ये होतो? ओके, बघा, लॅपटॉप आणि प्रोजेक्टर हार्डवेअर, गुगल क्लासरूम, ई बुक्स आणि ऑडिओ क्लिप्स, व्हर्च्युअल रियालिटी हेडसेट. तर बघा, इथं ICT इकोसिस्टममध्ये प्लॅटफॉर्म आणि नेटवर्क म्हणलं आहे. म्हणजे तुम्हाला एखाद्या विद्यार्थ्याला प्लॅटफॉर्म किंवा नेटवर्क उपलब्ध करून द्यायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही गुगल क्लासरूमचा वापर करू शकता. ओके. पुढील प्रश्न पाहूयात आपण. शिक्षकांच्या आराखड्यातील 3 सुवर्ण नियमपैकी कोणता नियम साधनांच्या उद्देशावर भर देतो? तर बघा, शिक्षकांचा जो आराखडा आहे त्यात 3 सुवर्ण नियम सांगितले होते, तर तो कशावर भर देतो? बघा, साधने केवळ देखावा नसावे, ते अमूर्त ते ठोस प्रवासाला मदत करणारे असावे. हे उद्देश बरोबर आहे. शिक्षकाने प्रत्येक तासाला एक नवीन डिजिटल साधन वापरावे? नाही. केवळ महागडी आणि आयात केलेली साधने निवडावीत? नाही. साधनांचा वापर करताना वर्गात मुळीच बोलू नये, हे पण येणार नाही. मग पर्याय ए हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 चालू आहे बरं का आता. प्रश्न क्रमांक 16. शिक्षकासाठीच्या निर्णय चेकलिस्टनुसार जर संकल्पना अत्यंत अमूर्त आणि गुंतागुंतीची असेल तर शिक्षकाने काय करावे, काय वापरावे? बघा, संकल्पना अमूर्त आहे, गुंतागुंतीची असेल तर शिक्षकाने दृकश्राव्य आणि ICT साधने वापरावीत, जसे की ॲनिमेशन, 3D मॉडेल्स. केवळ पारंपरिक व्याख्यान येणार नाही. विद्यार्थ्यांना स्वतःच पुस्तकांना वाचायला सांगावे, योग्य नाही. तो विषय अभ्यासक्रमातून वगळावा, हे सुद्धा योग्य नाही. तर काय वापरायचं? दृकश्राव्य आणि ICT साधने वापरावीत. 17वा प्रश्न. आधुनिक अध्यापनात हायब्रिड दृष्टिकोन कशाला म्हणतात? आधुनिक हायब्रिड म्हणजे काय? 2 प्रकारे. हायब्रिड म्हणजे काय? 2 प्रकारे. मग काय? तर श्राव्य आणि दृक, क्रिया आधारित आणि ICT सर्व साधनांचा योग्य समन्वय साधने याला हायब्रिड म्हणतात. म्हणजे दृकश्राव्य, स्पर्श, ICT असं योग्य प्रमाणात त्याचा समन्वय साधने याला हायब्रिड असे म्हणतात. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. शैक्षणिक साधने ही केवळ शिकवण्याची साधने नसून ती विद्यार्थ्यांच्या सहभागाची पातळी ठरवणारी नियंत्रणे आहेत. या दृष्टिकोनातून सर्वाधिक सक्रिय साधन प्रकार कोणता? सर्वाधिक सक्रिय करणारा साधन प्रकार कोणता? तर त्याचं उत्तर आहे स्पर्श व क्रिया आधारित साधने. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. बघा, आधुनिक तंत्रज्ञानाच्या AI, VR युगात शिक्षकाच्या भूमिकेबाबत अंतिम सत्य काय मानले जाते? आपण बघूया उत्तर काय आहे. तंत्रज्ञान शिक्षकाची जागा कायमची घेईल आणि शाळा बंद होतील, हे योग्य नाही. पारंपरिक शिक्षकांना आता कोणते भविष्य नाही, हेही योग्य नाही. साधने ही केवळ माध्यमे आहेत, खरी ताकद शिक्षकाच्या योग्य निवडीत आणि कल्पकतेत आहे, हे अंतिम सत्य आहे. तंत्रज्ञान फक्त विद्यार्थ्याचे नुकसान करते, हेही योग्य नाही. म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचं युग जरी आलं
तरी शिक्षकाच्या भूमिकेबाबत अंतिम ध्येय हेच असणार आहे की साधने हे केवळ माध्यम आहेत, खरी ताकद शिक्षकाच्या योग्य निवडीत आणि कल्पकतेत आहे. ओके. आता आतापर्यंत आपण जवळपास 19 प्रश्न पाहिलेले आहेत. आता पुढील प्रश्न आपण पाहूयात. चला, प्रश्न क्रमांक पहिला, आधुनिक काळात शिक्षकाची मुख्य भूमिका कोणती मानली जाते? तर आधुनिक काळामध्ये शिक्षकाची मुख्य भूमिका ही सुविधादाता आणि सुलभक मानली जाते. प्रश्न क्रमांक 2, एडगर डेल यांच्या मते अध्यापन साधनांचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? अध्यापन साधारित जाते. तर बघा, याचं उत्तर आहे अमूर्त संकल्पनांना ठोस आणि जिवंत ज्ञानात रूपांतरित करणे हे एडगर डेल यांच्या अध्यापन साधनांचे मुख्य उद्दिष्ट आहे. प्रश्न क्रमांक 3, कॉग्निटिव्ह फनेल या प्रक्रियेची दिशा कोणती असते? तर कॉग्निटिव्ह फनेलची दिशा अमूर्ताकडून ठोस म्हणजेच अमूर्ताकडून मूर्ताकडे अशा पद्धतीने असते. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे खालीलपैकी दृश्य साधन कोणते आहे? तर दृश्य म्हणजे दिसणारे, तर दृश्य कोणतं आहे? फ्लॅश कार्ड्स आहेत. प्रश्न 5, खालीलपैकी श्राव्य साधन कोणते आहे? श्राव्य म्हणजे ऐकता येणारे ते साधन आहे रेडिओ. प्रश्न 6, स्पर्श व क्रियाधारित साधने कोणत्या तत्वावर आधारित असतात? त्याचं उत्तर आहे लर्निंग बाय डुईंग म्हणजेच करून शिका, करा आणि शिका या तत्वावर आधारित स्पर्श व क्रियाधारित साधने असतात. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, मनुष्य जे पाहतो ते जास्त चांगले लक्षात ठेवतो या विधानानुसार दृश्य साधनांचा सर्वात मोठा फायदा कोणता? दृश्य साधनांचा सर्वात मोठा फायदा आहे ती अमूर्त गोष्ट ठोस स्वरूपात समोर आणतात आणि निरीक्षण शक्ती वाढवतात. ओके. आपल्याला जे दिसते ते अमूर्त स्वरूप गोष्टी ज्या आहेत ते ठोस स्वरूपात समोर आणून आपली निरीक्षण शक्ती वाढवतात. प्रश्न क्रमांक 8, अध्यापन साधनांचा वापर ही एक दुधारी तलवार का मानली जाते? बघा, दुधारी तलवार का मानली जाते की अध्यापन साधन हे ज्या पद्धतीने उपयुक्त आहे त्याच पद्धतीने जर त्याचा अतिवापर केला तर विद्यार्थी निष्क्रिय होऊ शकतात, म्हणून त्याला दुधारी तलवार म्हणतात. एकीकडे त्याचा जेवढा फायदा होतो त्याच पद्धतीने त्याचा थोडाफार तोटाही होतो. यालाच आपण अध्यापन साधने दुधारी तलवार मानतो. ओके. प्रश्न क्रमांक 9, बघा, श्राव्य साधनांची मुख्य मर्यादा कोणती आहे? तर श्राव्य साधनांची मुख्य मर्यादा पर्याय क्रमांक सी, केवळ आवाज असल्याने दृश्य अनुभव मिळत नाही. कारण श्राव्य साधनामध्ये फक्त आपण ऐकतो त्यामुळे दृश्य अनुभव आपल्याला मिळत नाही. प्रश्न क्रमांक 10, बहुसंवेदी दृष्टिकोन म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डोळे आणि कान या दोन्ही ज्ञानेंद्रियाचा एकत्रित वापर करून शिकवणे. ओके. प्रश्न क्रमांक 11, शिक्षकांचा आराखडा यानुसार खालीलपैकी कोणता 3 सुवर्ण नियमापैकी एक नाही? तर शिक्षकाच्या आराखड्याचे जे 3 सुवर्ण नियम आहेत त्यामध्ये कोणता नियम यात बसत नाही ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा, उद्देश वर लक्ष केंद्रित करा, बरोबर आहे. साधनांचा अतिरेक टाळा, बरोबर आहे. प्रत्यक्ष अनुभव द्या, बरोबर आहे. नेहमी सर्वात महागडी साधने वापरा, नाही. म्हणून बरोबर उत्तर म्हणजे न बसणारा पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक डी आहे. ओके. प्रश्न क्रमांक 12 बघा, परिस्थिती काय दिली आहे बघा. शिक्षक श्री गुरव यांना विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांची ऐतिहासिक भाषणे शिकवायची आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये जिवंत अनुभव निर्माण होईल. त्यांनी कोणते साधन निवडावे?
बघा, गुरव यांना नेत्यांची ऐतिहासिक भाषणे शिकवायची आहेत स्वातंत्र्य लढ्यातील. मग त्याचा जिवंत अनुभव ते कोणत्या पद्धतीने देऊ शकतात? चार्ट वापरून देऊ शकतात का, 3D मॉडेल्स, फळाखडू का श्राव्य साधने? बरोबर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, श्राव्य साधने. ध्वनिफिती वापरतील ते, रेडिओ रेकॉर्डिंग वापरतील आणि भाषणे विद्यार्थ्यांना ऐकवतील. ओके. प्रश्न क्रमांक 13वा. इथे एक परिस्थिती दिली आहे. काय दिली आहे बघा, भूगोलाच्या तासाला शिक्षकांना 2 शहरामधील अंतर आणि दिशा ही संकल्पना स्पष्ट करायची आहे. यासाठी सर्वात योग्य दृश्य साधन कोणते? दृश्य म्हणजे व्हिज्युअल. दृश्य साधन कोणते? बरोबर आहे, फ्लॅश कार्ड्स हे दृश्य साधन आहे. ओके. बरोबर येईल का उत्तर? अजिबात नाही. फ्लॅश कार्डनं दिसेल, पण प्रश्न काय बघा, 2 शहरामधील अंतर आणि दिशा ही संकल्पना जर स्पष्ट करायची असेल तर शिक्षकाला नकाशा वापरावा लागेल. ओके. नुसतं फ्लॅश कार्ड सांगून कळणार नाही, कारण 2 शहरामधील अंतर आणि दिशा सांगण्यासाठी फ्लॅश कार्ड्स वापरावे नकाशे वापरावे लागतील. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14वा. प्रश्न क्रमांक 14वा आहे, वर्गात काही अंध विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी कोणते साधन अत्यंत प्रभावी ठरेल? अंध विद्यार्थ्यासाठी काय ठरेल? अंध विद्यार्थ्यांना चित्रे दिसतील का? नाही. मुख चित्रपट म्हणजे नुसतं दृश्य चित्रपट नाही, रंगीत चार्ट्स नाही, तर अंध विद्यार्थ्यासाठी स्पर्श व क्रिया आधारित साधने प्रभावी ठरतील. प्रश्न क्रमांक 15वा. विद्यार्थ्यामध्ये नेतृत्व, गटकार्य आणि जबाबदारी ही कौशल्य विकसित करायची असल्यास सर्वोत्तम पर्याय कोणता? तर बघा, गटकार्य, नेतृत्व, जबाबदारी जर विकसित करायची, सर्वोत्तम पर्याय शिक्षकांना सलग 1 तास व्याख्यान देणे? नाही. शैक्षणिक ॲप्सवर गेम खेळणे? नाही. रेडिओवर बातम्या ऐकवणे? नाही. तर प्रयोगशाळेची साधने किंवा गटकार्य द्यावे लागतील. प्रश्न क्रमांक 16वा. पूर्व प्राथमिक स्तरावरील मुलांचा मेंदू व हात यांचा समन्वय वाढवण्यासाठी कोणती प्राथमिक साधने वापरली जातात? बघा, पूर्व प्राथमिक म्हणजे नर्सरी स्तरावर मुलांच्या मेंदू आणि हात यांचा समन्वय वाढवायचा आहे, तर काय वापरावं लागेल त्यांना? बघा, टॉय किट्स, पझल्स, ब्लॉक्स. तर बघा, पूर्व प्राथमिक नर्सरीना ॲबॅकस वापरता येईल का? नाही. जटिल रासायनिक प्रयोग नाही. मायक्रोफोन नाही. तर त्यांना छोटे छोटे टॉय किट्स म्हणजे खेळणी वापरावे लागतील. पझल्स, ब्लॉक्स, जोडणे, काढणे अशी साधनं वापरावी लागतील. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17वा बघा. परिस्थिती दिली आहे इथं. एका ग्रामीण शाळेतील शिक्षकांना परदेशातील एका शास्त्रज्ञाचे व्याख्यान आपल्या विद्यार्थ्यांना थेट लाईव्ह दाखवायचे आहे. भौगोलिक बंधने तोडण्यासाठी त्यांनी कोणती प्रणाली वापरावी? परदेशातील शास्त्रज्ञाचं व्याख्यान ऐकायचं आहे, थेट म्हणलं आहे. मग तुम्हाला काय वापरावं लागेल? ऑनलाईन क्लासरूम, त्यामध्ये झूम, गुगल मीटद्वारे तुम्ही डायरेक्ट त्या शास्त्रज्ञाचं व्याख्यान विद्यार्थ्यांना दाखवू शकता. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18वा. मानवी हृदयाची कार्यप्रणाली अत्यंत क्लिष्ट आहे आणि प्रत्यक्ष प्रयोग करणे अशक्य आहे. ही गुंतागुंतीची संकल्पना सुरक्षित आणि स्पष्टपणे शिकवण्यासाठी सर्वोत्तम साधन काय? पाठ्यपुस्तकातील एक पान वाचणे नाही. मातीचे शिल्प बनवणे नाही. तोंडी वर्णन नाही. तर तुम्हाला मानवी हृदयाची कार्यप्रणालीसाठी व्हर्च्युअल रियालिटी किंवा ॲनिमेशन असलेले व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखवावे लागतील. म्हणजे बी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19वा बघा. प्रश्न क्रमांक 19वा. दृश्य साधनांचा म्हणजेच 3D मॉडेल्सचा वापर करताना सर्वात मुख्य धोका कोणता असतो? बघा, विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले जाते, ही धोका आहे का? नाही. शाळेतील वीज खर्चते? नाही. शिक्षक बेरोजगार? नाही. तर बघा, चुकीचे मॉडेल वापरल्यास विद्यार्थ्याचा गोंधळ वाढू शकतो, हा मुख्य धोका आहे. ICT इकोसिस्टीमच्या वर्गीकरणानुसार लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम जसे की गुगल क्लासरूम खालीलपैकी कोणत्या गटामध्ये येते? तर त्याचं बरोबर उत्तर आहे प्लॅटफॉर्म आणि नेटवर्क. प्रश्न क्रमांक 21वा. आधुनिक अध्यापनात हायब्रिड दृष्टिकोन आवश्यक का मानला आहे?
तर बघा, हा कोणताही एक परिपूर्ण साधन नाही, तर त्या सर्व साधनांचा समन्वय असणे आवश्यक आहे, म्हणून हा आवश्यक मानला आहे. ओके. प्रश्न क्रमांक 22. निर्णय मार्गानुसार जर एखादी संकल्पना अत्यंत अमूर्त आणि गुंतागुंतीची असेल तर शिक्षकाने कोणत्या साधनाचा वापर करावा? बघा, अत्यंत अमूर्त संकल्पना आहे तर शिक्षकांनी विद्यार्थ्याला सोडवण्यास सांगावं का नाही? क्रीडा साहित्य वापरावं का नाही? ब्लॅकबोर्डवर मजकूर लिहिले नाही तर बरोबर पर्याय आहे दृश्य, श्राव्य आणि ICT साधने वापरावीत, ज्यामध्ये ॲनिमेशन असलेले मॉडेल्स वापरता येतील. प्रश्न क्रमांक 23. वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची गती वेगळी आहे. अशा वेळी चेकलिस्टनुसार कोणती साधने सर्वात प्रभावी ठरतील? तर बघा, शाळेचे बागकाम नाही, पारंपरिक प्रश्नोत्तरे नाही, एकच लाऊडस्पीकर नाही, तर ICT साधने वापरायची. सेल्फ पॅक्ड ई-लर्निंग असतात, वेगवेगळे ॲप्स असतात, ज्या ॲप्समध्ये विद्यार्थी स्वयंगतीने स्वतःच्या गतीनुसार शिकू शकतो. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 या ठिकाणी देण्यात आलेला आहे. काय आहे बघा, डायग्नोस्टिक मॅट्रिक्सनुसार कोणत्या साधनामुळे विद्यार्थ्याचा सक्रिय सहभाग आणि दीर्घकालीन स्मरणशक्ती सर्वाधिक वाढते? बघा, केवळ रेडिओ ऐकणे नाही, शिक्षकांनी वाचून दाखवणे नाही, ब्लॅकबोर्ड पुसणे नाही, तर स्पर्श व क्रिया आधारित साधने हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. क्रिया आधारित साधनांची सर्वात मोठी मर्यादा कोणती आहे? बघा, क्रिया आधारित मध्ये मुले कंटाळतात का नाही? सर्जनशीलता मरते का नाही? डोळ्यांना इजावते का नाही? तर सर्वाधिक मर्यादा पर्याय C आहे. वर्गाचा आकार मोठा असल्यास प्रत्येकाला समान संधी देणे कठीण आणि वेळखाऊ जाते. प्रश्न क्रमांक 26. तंत्रज्ञानावर जास्त अवलंबून राहिल्यास शिक्षणात कोणता सर्वात मोठा धोका निर्माण होऊ शकतो? शिक्षकाचे काम सोपे होते नाही, इंटरनेटचा वेग वाढतो नाही, शाळेची इमारत खराब होते नाही, पर्याय B उत्तर आहे. विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि स्वतः विचार करण्याची क्षमता कमी होते. ओके. प्रश्न क्रमांक 27. तर बघा, सर्व शैक्षणिक साधनांचे अंतिम उद्दिष्ट काय असले पाहिजे? तर शिक्षण विद्यार्थी केंद्रित बनवणे हे बरोबर उत्तर आहे. शिक्षण विद्यार्थी केंद्रित बनले पाहिजे. वर्गात स्मार्ट बोर्ड बंद पडल्यास सुविधादाता असलेल्या शिक्षकाने काय करावे? पारंपरिक फळा आणि संवादाचा वापर करून अध्यापन सुरू ठेवावे. प्रश्न 29. तंत्रज्ञान शिक्षकाची जागा घेऊ शकते का? यावर आधुनिक दृष्टिकोन काय आहे? नाही, तंत्रज्ञान शिक्षकाची भूमिका घेऊ शकत नाही. ती केवळ साधने आहेत, ती साधने माध्यम आहेत. खरी ताकद शिक्षकाच्या योग्य निवडीत आणि कल्पकतेत आहे. प्रश्न 30. आदर्श साधन कशाला म्हणतात? तर जे साधन अमूर्त संकल्पनांना जिवंत ज्ञानात बदलते त्याला आदर्श साधन म्हणतात. या ठिकाणी आपण 30 प्रश्न पाहिलेले आहेत. यापूर्वीच्या स्लाईडमध्ये आपण 19 म्हणजे जवळपास आपले 49 प्रश्न झालेले आहेत. हा शेवटचा 50वा प्रश्न बघा. शेवटचा 50वा प्रश्न आहे, अध्यापन साधनांच्या वर्गातील मुख्य उद्देश कोणता असतो? अमूर्त आणि गुंतागुंतीच्या संकल्पनांना ठोस आणि जिवंत ज्ञानात रूपांतरित करणे. अशा पद्धतीने आपण जवळपास आता 50 प्रश्नांचा सराव केलेला आहे. या ठिकाणी आणखीनही प्रश्न आहेत, ते तुम्हाला कालांतराने पुढील व्हिडिओमध्ये दाखवले जातील. कारण हा घटक जेवढा अत्यंत सोपा आहे आणि तेवढा तुम्हाला गुण फिक्स करून देणारा घटक आहे. त्यामुळे या घटकाचा सराव करा, व्यवस्थित समजून घ्या. तुमच्या अनुभवानुसार सुद्धा तुम्ही या घटकावरील प्रश्नांची उत्तरे देऊ शकता. ओके. चला, तर आपण या ठिकाणी थांबूयात. पुन्हा भेटूयात नवीन अशाच पद्धतीने नवीन प्रश्नोत्तरांचा सराव घेऊन. धन्यवाद.